तर मुंबईकरांचा प्रवास सुसाट व्हावा यासाठी कोस्टल रोडची निर्मिती करण्यात आली। कोस्टल रोड ते वांद्रे वरळी सीलिंगला जोडणाऱ्या टप्प्याच्या तिसऱ्या टप्प्यातलं काम पूर्ण झालं आणि मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन देखील गुरुवारी करण्यात आलं। विद्युत रोषणाईमुळे वाहन चालकांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागतंय आणि इतरही अनेक समस्या आहेत। या सगळ्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी चेतन सावंत। कोस्टल रोडच्या तिसऱ्या टप्प्याचे उद्घाटन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते शुक्रवारी झाले। म्हणजे कोस्टल रोड ते वांद्रा वरळी सीलिंग हा सागरी महामार्ग मुंबईकरांसाठी आता सुरू झाला आहे। म्हणजे दक्षिण मुंबईतून बांद्रा इथे येणारा जो 2 तासापेक्षा अधिक काळ होता तो आता कमी होऊन 10 मिनिटांवर आल्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं तर गेल्या अनेक दिवसांपासून अनेक महिन्यांपासून या प्रकल्पाचे काम सुरू होते। हा प्रकल्प आता काही टप्प्यांमध्ये पूर्ण होत आला आहे। त्यातीलच हा तिसरा टप्पा म्हणजे कोस्टल रोड टू वांद्रे वरळी सीलिंग। म्हणजे कोस्टल रोड म्हणजे दक्षिण मुंबईतून आपण निघाल्यावर वांद्रे वरळी सीलिंगनी 12 मिनिटात आपण बांद्रे इथे पोहोचणार आहोत। आपण पाहू शकतो ही दृश्य कोस्टल रोडची। आता रात्रीची वेळ आहे आणि रात्रीच्या वेळेत हा जो नवीन कोस्टल रोडचा बांद्रा वरळी सीलिंगला जोडणारा जो ब्रिज आहे या ब्रिजला विद्युत रोषणाई केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। मात्र एकंदरीतच पाहिलं तर ही जी मार्गिका आहे ही मार्गिका मुंबईकरांचा प्रवास हा जलद गतीने व्हावा या उद्देशाने या मार्गिकेवर हजारो कोटींनी खर्च करण्यात आले आहे। मात्र अशा वेळी या विद्युत रोषणाईचा नेमका काय उपयोग आहे? कारण आपण पाहिलं असेल तर या संपूर्ण कोस्टल रोडला आपण पथदिवे देखील लावण्यात आले आहेत, परंतु या ब्रिजवर अशी विद्युत रोषणाई केल्याने वाहन चालकांना या विद्युत रोषणाईच्या परिणामाला सामोरे जावे लागत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रकाशसह चेतन सावंत, पुढारी न्यूज, मुंबई। तर मोठ्या प्रमाणावर झगमगाट आहे। कोस्टल रोडवरील विद्युत रोषणाईमुळे वाहन चालकांना सध्या त्रास होतो आहे। या रोषणाईमुळे कार चालकांना त्रास होतो आहे, डोळे दिपतायत आणि त्यामुळे प्रवासामध्ये अडथळे निर्माण होत आहेत।